नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. मराठा आरक्षणाच्या संदर्भातल्या प्रकरणात न्यायालयात गाडी सुटावी आणि थोडी पुढे जाऊन थांबावी अशी स्थिती निर्माण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये आरक्षणाची नियमित सुरू होणारी आजची सुनावणी ही एका तांत्रिक मुद्द्यावर थांबली आणि ही सुनावणी आता पुढे नियमितपणे होण्याच्या ऐवजी 15 मार्चला पुढच्या सुनावणीच्या रूपात समोर येणार आहे. न्यायालयामध्ये घटनेच्या एका अत्यंत महत्त्वपूर्ण अशा 102व्या कलमाच्या बाबत चर्चा झाली. त्याचबरोबर 324 अ बाबत चर्चा झाली आणि घटनात्मक तरतुदीच्या आधारे दिलं गेलेलं आरक्षण हे महाराष्ट्रात योग्य आहे की नाही असाही खल झाला. एका बाजूला हे होत असताना दुसऱ्या बाजूला देशभरामध्ये आरक्षणांच्या बाबत प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा एकत्रित अभ्यास व्हावा अशी सुद्धा मागणी झाली. यामध्ये महाराष्ट्र सरकारने घेतलेली भूमिका लक्षवेधी ठरली. महाराष्ट्र सरकारने एका बाजूला असं म्हटलं की न्यायालयानं निकाल वाचन किंवा निकाल देण्यापूर्वी देशभरातल्या आरक्षणाच्या परिस्थितीचा विचार करावा आणि जेव्हा न्यायालयानं सुनावणी खंडित स्वरूपात राहील असं सूचित केलं त्यावेळेला महाराष्ट्र सरकार म्हणालं की अशा प्रकारे खंडित सुनावणी ही राज्य सरकारच्या पथ्यावर पडणारी नाही. एका या सगळ्या चित्राला डोळ्यासमोर ठेवल्याच्या नंतर मराठा आरक्षणाच्या बाबतीत वेळ काढूपणाचं धोरण अवलंबलं जातं आहे का असा प्रश्न उपस्थित राहतो. त्यामुळेच आजच्या लक्षवेधीचा आपला विषय आहे की मराठा आरक्षणाची राष्ट्रीय सुनावणी होणार का आणि या सुनावणीच्या निमित्तानं अधिक वेळ वाट पाहावी मराठा समाजाला लागणार का. आपल्या बरोबर सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत याचिकाकर्ते ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आहेत. मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील आहेत. राजकीय प्रवक्ते या नात्याने आपल्यासोबत दोन मान्यवर आहेत. सर्वप्रथम काँग्रेसचे प्रवक्ता संजय लाखे पाटील, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता गणेश खंडकर. सर्व मान्यवरांचं या चर्चेमध्ये आपण स्वागत करूया. चर्चेला पुढे नेण्यापूर्वी आज न्यायालयात काय घडलं ते ग्राफिक्सच्या माध्यमातून आपल्याला पाहायचं आहे. न्यायालयामध्ये 8 मार्चच्या रोजी सुनावणी अपेक्षित होती. ती सुनावणी सुरू झाली तेव्हा पहिला मुद्दा उपस्थित झाला, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सगळ्या राज्यांना नोटीस काढा अशी मागणी ॲडव्होकेट कपिल सिब्बल यांनी केली. मुकुल रोहतगी यांच्याकडून सांगण्यात आलं की घटनेच्या कलम 324 अ ची व्याख्या करणं गरजेचं आहे. घटनेच्या कलम 324 अ ची पुनर्व्याख्या ही सर्वदूर परिणामकारक असेल अशी भूमिका न्यायालयामध्ये सोमवारी अटॉर्नी जनरल वेणुगोपाल यांनी घेतली. याचबरोबर न्यायालयामध्ये असंही व्ही गिरी या वरिष्ठ न्यायविद वकिलांनी असं सांगितलं की हरियाणामध्ये अशाच प्रकारच्या प्रकरणांची सुनावणी अद्याप प्रलंबित आहे. तसंच अनेक अशी प्रकरणं आहेत जी सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाची वाट पाहतायत. ॲडव्होकेट शंकर नारायण यांनी म्हटलं की तशा प्रलंबित प्रकरणांची सुनावणी आता एकत्रपणे होण्याची गरज आहे. ॲडव्होकेट दातार यांनी मात्र या सगळ्या प्रकरणावर आक्षेप घेतला आणि त्यांनी सांगितलं की मराठा आरक्षण प्रकरणी सुनावणी तात्काळ होऊ शकते, तिला पुढे ढकलू नका असं ॲडव्होकेट दातार सांगत होते. त्यांच्या भूमिकेला ॲडव्होकेट दिवाण यांनी समर्थन केलं आणि सगळ्या राज्यांच्या एकत्रित सुनावणीच्या दृष्टीनं पाऊल टाकलं तर ते आपल्याला परवडणार नाही असंही दिवाण म्हणाले. तसंच हीच भूमिका मुकुल रोहतगी यांनी पुढे नेली. राज्यांना नोटीस काढणं गरजेचं आहे असं निरीक्षण घटनापीठाकडून नोंदवण्यात आलं. घटनात्मक तरतुदींच्या व्याख्येची गरज आहे असं सुद्धा घटनापीठ म्हणालेलं आहे. सर्व राज्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी द्यायला हवी असं घटनापीठाला वाटतंय. 8 मार्च 2021 ला मराठा आरक्षणाची सुनावणी स्थगित झालेली आहे आणि मराठा आरक्षणाची सुनावणी पुढची सुनावणी ही आता 15 मार्चला सर्वोच्च न्यायालयामध्ये होणार आहे. न्यायालयामध्ये सोमवारी काय घडलं त्याचा हा सगळा तपशील आहे. आधीच्या वेळापत्रकानुसार पुढील सुनावणी आता होणार नाही. आता सुनावणीचं नवं वेळापत्रक समोर येईल. आपण चर्चेसाठी आपल्या मान्यवरांच्याकडे परत येतोय.
आपल्या सोबत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आहेत, तसंच आपल्या सोबत आबासाहेब पाटील आहेत आणि राजकीय प्रवक्ते गणेश खंडकर, त्याचबरोबर संजय लाखे पाटील आहेत। सर्व मान्यवरांचं या चर्चेमध्ये स्वागत। पहिला प्रश्न माझा आबासाहेब पाटलांना। आबासाहेब पाटील, ज्या पद्धतीचं न्यायालयीन चित्र आज समोर आलं, समाजात त्याचा काय संदेश गेला? मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये सरकार एकीकडे सांगतं की आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये सक्षमपणे बाजू मांडू। गेल्या 9 सप्टेंबर पासून मराठा आरक्षणाला स्थगिती आल्यानंतर जे विद्यार्थी निवड झालेले आहेत आणि आता काही विद्यार्थी परीक्षा देणार आहेत, याच्या संदर्भामध्ये वारंवार आम्ही जी मागणी केलेली आहे की पहिला स्टे उठवा आणि मग तुमची जी मागणी आहे की तुम्हाला 5 बेंच पाहिजेत, 9 बेंच पाहिजेत का 11 बेंच पाहिजेत का 102 घटना दुरुस्ती संदर्भामध्ये निर्णय घ्यायचा असेल किंवा ईडब्ल्यूच्या संदर्भामध्ये निर्णय घ्यायचा असेल, हे सरकारनं त्यांच्या वेळेनुसार करावं। परंतु आता सध्या राज्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांची घालमेल चालू आहे की आता सुप्रीम कोर्टाचा स्टे असताना सुद्धा विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू केलेल्या आहेत। या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना आता कोणत्या प्रवर्गात फॉर्म भरायचे, ज्याने परीक्षा कोणत्या प्रवर्गात परीक्षा द्यायची, काही लोकांना सरकारनं सांगितलं ईडब्ल्यूएस घ्या। ईडब्ल्यूएस घेतल्यानंतर आता त्या लोकांना ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट मिळालेलं नाही, मग त्यांना तुम्ही परीक्षेला बसू देणार नाही। ज्यांना आताच्या घडीला आरक्षणाचं एकूण चित्र काय आहे याबाबत मराठा समाज मोठा आशेनं न्यायालयाच्या सुनावणीकडे पाहत होता। आजच्या सुनावणीमध्ये जे घडलं त्याच्यामुळे संदिग्धता निर्माण झालेली दिसतेय। आपल्यासोबत संजय लाखे पाटील आहेत। सरकारच्या भूमिकेच्या निमित्तानं प्रश्न उपस्थित राहिले आहेत। संजय लाखे पाटील, राजकीय चर्चेकडे जाण्यापूर्वी एकदा या निमित्तानं महाराष्ट्रातल्या विधिमंडळात ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या त्याही आपल्यापर्यंत पोहोचल्या असतील। देवेंद्र फडणवीस आणि अशोक चव्हाण या दोघांनी या संदर्भातलं मतप्रदर्शन केलं, तो विषय आपल्यापर्यंत पोहोचलाय का? संजय लाखे पाटीलजी आणि संजयजी, त्यांनी घेतलेल्या भूमिका तुम्हाला माहिती आहेत का? म्हणजे तशा प्रकारचे प्रश्न मला आपल्याला विचारता येतील। देवेंद्र फडणवीस काय बोलले मला नक्की माहित नाही, ते सांगितलं तर बरं होईल। अगदी याच निमित्तानं देवेंद्र फडणवीस आणि अशोक चव्हाणांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आपण ऐकणार आहोत। 15 मार्चला ज्यावेळेस पुन्हा सुनावणी आरंभ होणार आहे त्यावेळेस केंद्र सरकारला याच्यामध्ये स्पष्ट भूमिका, दूध का दूध पाणी का पाणी स्पष्ट करावं लागेल की 102व्या घटना दुरुस्तीनंतर राज्याला अधिकार नाहीत असं जे ध्वनित झालं ते एकंदरीत स्पष्ट करण्याची आता जबाबदारी ही केंद्र सरकारवर आलेली आहे। त्यामुळे आम्हाला अपेक्षा होती की केंद्र सरकार आज 102व्या घटना दुरुस्तीनंतर राज्याचे अधिकार हे कमी झालेले आहेत किंवा अधिकार राहिलेले नाही आहेत, अशा प्रकारची भूमिका घेणं हे उचित नाही। मराठा आरक्षणाच्या संदर्भात जी काही याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये होती त्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने इतर राज्यांना देखील नोटीस काढली आहे, परंतु यामध्ये राज्य सरकारची भूमिका मला संदिग्ध दिसते। याचं कारण उच्च न्यायालयामध्ये राज्य सरकारला अशा प्रकारचा कायदा करण्याचे अधिकार होते का? 102व्या घटना दुरुस्तीनंतर अशा प्रकारचा कायदा राज्य सरकार करू शकतं का? या संदर्भातली प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आपण संजय लाखे पाटील यांच्याकडे जातोय। संजय लाखे पाटील, आता दोन्ही मान्यवरांच्या प्रतिक्रिया आपण ऐकल्या। सत्ताधारी गटाची प्रतिनिधित्व करणारी प्रतिक्रिया या नात्यानं अशोक चव्हाण बोलले आणि विरोधी गटाची भूमिका मांडण्याच्यासाठी देवेंद्र फडणवीसांची भूमिका आली। 102वी घटना दुरुस्ती या निमित्तानं चर्चेच्या बाबतीतला नवा मुद्दा समोर येतोय। आपली प्रतिक्रिया पक्ष म्हणून काय? समन्वयक म्हणून माझी या ठिकाणी स्पष्ट मागणी आहे की देवेंद्र फडणवीस यांनी आज त्यांच्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा या ठिकाणी दिला पाहिजे। त्याचबरोबर त्यांच्याबरोबर जे असलेले चंद्रकांत पाटील असतील, विधान परिषदेचे विरोधी नेते प्रवीण दरेकर असतील,
विनायकराव मेटे असतील किंवा जे जे केंद्र सरकारचा आणि मराठा आरक्षणाचा काही संबंध नाही अशा पद्धतीची भूमिका मांडत होते, त्या सगळ्यांनी या ठिकाणी पदावर असलेल्यांनी राजीनामे दिले पाहिजेत अशी माझी पहिली मागणी आहे। आणि पहिला राजीनामा विरोधी पक्षनेत्याचा देवेंद्र फडणवीस यांना दिला पाहिजे। प्रसादजी, या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे की आज देवेंद्र फडणवीस जे बोलतायत हे टोटली इल्लीगल, अनकॉन्स्टिट्युशनल घटनेच्या विरोधात आणि बेजबाबदारपणे त्या ठिकाणी बोलतायत ते। बरं, याच आपल्या तात्काळ आणि नव्या भूमिकेच्या विषयी आता गणेश खंडकरांना बोलायला देण्याची संधी आहे, कारण पहिल्यांदाच परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की आजवर आपण सगळ्यांनी सत्ताधाऱ्यांचे राजीनामे बघितलेले म्हणजे असतील, सत्ताधाऱ्यांचे राजीनामे मागितले जाताना बघितलं असेल। गणेश खंडकर इथे विरोधी पक्ष नेत्याचाच राजीनामा मागितला जातोय का? तर म्हणे त्यांनी माजी मुख्यमंत्री असताना घेतलेल्या भूमिका आक्षेपार्ह ठरतायत। तांत्रिक दृष्ट्या उत्तर द्या, देवेंद्र फडणवीसांनी विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा द्यावा ही मागणी योग्य आहे का? 102व्या घटना दुरुस्तीच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली भूमिका आपण ऐकली असेल असं मला वाटतं। गणेश खंडकर, त्यांचं मनापासून अभिनंदन सुद्धा करतो। प्रसादजी माझा आवाज तुमच्याकडे येतोय? मला बाकीचा आवाज खूप येतोय। अगदी आपला आवाज येतोय, आपण बोला, आपण सलग बोलत राहा गणेशजी, बाकीचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचणार नाही अशी आपण सोय करू। नाही, मला बाकीचा डिस्टर्बन्स खूप येतोय। बर, आपण बोलत राहा, आपण त्यावर तोडगा काढूयात लवकरात लवकर। हा, असं आहे की प्रसादजी, मी संजय लाखे पाटलांची भूमिका ऐकली, मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। विषय मराठा आरक्षणाचा आहे आणि आज या संदर्भामध्ये आम्ही पूर्णतः मराठा आरक्षण झालं पाहिजे या भूमिकेचे आहोत। त्यासाठी आम्ही आमच्या विरोधी पक्षाचं कवच सोडून आम्ही सरकारच्या पाठी देखील उभे राहू। पण मुळातच संजय लाखे पाटील, हा जो मुद्दा ज्या वेळेला सुप्रीम कोर्टामध्ये चाललाय, ज्या वेळेला मध्यंतरीच्या काळामध्ये याच्यावरती स्थगिती दिली, तर त्यावेळेला आम्ही काय म्हणायची गरज होती? मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा का, की अशोक चव्हाणांनी राजीनामा द्यावा? आज या संदर्भातली जी घटना दुरुस्तीचा जो विषय सुरू झालेला आहे त्यामध्ये लाखे पाटील, तुम्ही असं का लक्षात घेत नाही 102वी घटना दुरुस्ती नेमकी काय आहे, त्यामुळे आपण हे आरक्षण कसं टिकवता येईल यासाठी प्रयत्न केले। त्या संदर्भात चर्चा करायची सोडून तुम्ही सगळ्यांचे राजीनामे मागताय। राजीनामा देऊन तुमचं मराठ्यांचं आरक्षण मिळणार आहे का तुम्हाला? ते आपण नेमकी चर्चा कशावर करणार आहोत? राजीनामा देऊन तुम्हाला जर आरक्षण मिळणार असेल तर तसं आम्हाला सांगा तुम्ही। गणेश खंडकर, याच्यामध्ये तांत्रिक मुद्दा असा उपस्थित राहिला होता तो 102व्या घटना दुरुस्तीच्या संदर्भातला आणि त्याच्या वैधतेनंतर आरक्षण देणं आणि घेणं याच्या संदर्भातला होता। आपलं त्यावरचं तांत्रिक उत्तर काय आहे? नाही, आमचं म्हणणं हेच आहे ना की 102वी घटना दुरुस्ती ही आपण अगोदर केली होती ना, त्या आधारेच तर आपण गेलो। यापूर्वी ज्या वेळेला 2014ची लोकसभा झाल्यानंतर, दारुण पराभवानंतर जेव्हा सुचलं, त्यावेळेस आपण ही पावलं जर उचलली असती, कदाचित राणे समिती झाली, अनेक समित्या तुमच्या काळात झाल्या। मी आज राजकारणाचा इथे काही उहापोह करायला बसलेलो नाही, विषय वेगळा आहे। पण त्यावेळेला हे सगळे विषय जर आपण असेच मांडत राहिलो असतो तर काय झालं असं लाखे पाटील? ठीक आहे, संजय लाखे पाटील त्याच्यावरचं पटकन उत्तर, त्यानंतर घटनात्मक चर्चेसाठी आपण गुणरत्न सदावर्तेंना बोलतं करू। सगळ्यात आधी लाखे पाटील, जे राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले त्यावर बोलावं। देवेंद्र फडणवीस यांचा आणि त्यांच्या सहकार्याचा राजीनामा मी अत्यंत जबाबदारीने या ठिकाणी मागत आहे। त्याचं कारण असं की आज सर्वोच्च न्यायालयाचे सर्वोच्च लॉ ऑफिसर अटॉर्नी जनरल वेणुगोपाल यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर 3 गोष्टी मांडलेल्या आहेत। पहिली गोष्ट अशी, 102व्या घटना दुरुस्तीनंतर राज्याचे अधिकार या ठिकाणी संपुष्टात आलेले आहेत। दुसरा मुद्दा त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे, 102व्या घटना दुरुस्तीनंतर राज्याला मागासवर्गीय आयोगाचं त्या ठिकाणी रचना करायचं किंवा स्थापना करायचं सुद्धा अधिकार या ठिकाणी राहिलेले नाहीत। आणि 102व्या घटना दुरुस्तीनंतर जे घटनेमध्ये 3 कलम समाविष्ट झाले, 338B, 341, 342A1 आणि 26C,
तर 342A1 नुसार जी काही लेट डाऊन प्रोसिजर आहे की गायकवाड आयोगानं मराठ्यांचं मागासलेपण सिद्ध केल्यानंतर राज्यपालामार्फत ते राष्ट्रपतीकडे पाठवायला पाहिजे होतं आणि राष्ट्रपतीची मंजुरी घ्यायला नव्हती पाहिजे. माझा या ठिकाणी जाहीर आरोप आहे. 102वी घटना दुरुस्ती 14 ऑगस्ट 2018 झाली आणि मराठ्यांना एससीबीसीचं आरक्षण 30 नोव्हेंबर 2018 दिलं, म्हणजे 110 दिवसानंतर दिलं. तर त्यावेळेस मराठा आरक्षण हे राष्ट्रपतीकडे राज्यपालामार्फत पाठवणं हे 342A नंतर बंधनकारक होतं. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी हेतुपुरस्सर ती प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळं आज मराठ्याचं आरक्षण अडलंय आणि देवेंद्र फडणवीसांनी राज्यातील मराठ्याची या ठिकाणी फसवणूक केलेली आहे. थोडक्यात संजय लाखे पाटील आपल्याला असं वाटतंय का की राज्यात जे आरक्षण हायकोर्टानं ग्राह्य मानलं ते आरक्षण प्रत्यक्षात अस्तित्वात आलेलं नाही, ते योग्य पद्धतीनं आणलेलं नाही, असं आपल्याला सुचवायचंय? या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे, हायकोर्ट हा विषय आता बाद होऊन गेलेला आहे. कारण मॅटर सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे. 9/9/2020 रोजी सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिलेली आहे आणि ए प्रमाणे 102वा घटनात्मक दुरुस्ती आणि 50% पुढचं आरक्षण हे दोन विषय घटनापीठासमोर आहेत आणि घटनापीठ त्या ठिकाणी काम करत आहे आणि घटनापीठासमोर केंद्र सरकारनं स्वतःचं मत त्या ठिकाणी मांडलंय. ठीक आहे संजय लाखे पाटील, या मुद्द्यावर आपण गुणरत्न सदावर्तेंना बोलतं करूच. एक पटकन आबासाहेब पाटलांची छोटी प्रतिक्रिया घेऊ, त्यानंतर गुणरत्न सदावर्ते बोलतील. आबासाहेब पाटील, वेळेची मर्यादा 1 मिनिटात आपली भूमिका. प्रसादजी, 102 घटना दुरुस्ती संदर्भात जरी विषय असला तरी राज्याचे जे अधिकार आहेत ते अबाधित आहेत आणि राज्याचे अधिकार अबाधित असल्यानंतर ह्या सगळ्या आरक्षणाच्या ज्या पुढच्या घडामोडी झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आज ज्या पद्धतीने राजकारण चालू आहे की सुप्रीम कोर्टामध्ये जी केस चालू आहे 50%च्या वरती आरक्षण जाते त्याच्यावरती आपण बोललं पाहिजे. आज हा विषय महाराष्ट्र लेवलला चॅनलच्या माध्यमातून असा चालू आहे की या आघाडी सरकारनं भाजपवर टाकायचं, भाजपवरनं परत आघाडीवरती टाकायचं. आम्हाला त्याच्यामध्ये सरकारच्या राजकीय भांडणामध्ये पडायचं नाही. आमचं स्पष्ट म्हणणं आहे तुम्ही आरक्षणाच्या संदर्भामध्ये स्पष्ट भूमिका सरकारची करा ना. तुम्ही कसं आहे की तिथं केंद्र काय करणार, राज्य काय करणार, भाजप काय करणार, फडणवीस काय करणार, परत तुम्ही चंद्रकांत दादा पाटील काय करणार, अशोकराव चव्हाण काय करणार, तुम्ही काय मानता लाखे पाटील, काय बोलता तुम्ही तिथं टीव्हीवरती येऊन? तुम्ही सरकारची भूमिका मांडा, राजकीय भूमिका कशाला मांडता? तुम्हाला राजकीय भूमिका कशाला मांडता इथं? तुम्ही जे राजकीय भूमिका तुम्ही मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये विषय स्पष्ट करा. सरकार गंभीर आहे म्हणूनच 50%च्या पुढच्या आरक्षणाचा मुद्दा त्या ठिकाणी आला हे या महत्वाचे मुद्दे मांडा. जे आज जी परिस्थिती आहे परिस्थितीवर बोला. जे महत्वाची परिस्थिती आहे आरक्षणाच्या संदर्भामध्ये सरकार काय भूमिका घेणार आहे, कोर्टामध्ये काय घडलं त्याच्यावरती सांगा ना तुम्ही. आबासाहेब पाटील आणि संजय लाखे पाटील, आबासाहेब पाटील आणि आता संजय लाखे पाटील, आपण दोघंही मुद्द्याला राजकीय वळण देता, याच्यातल्या तांत्रिक आणि घटनात्मक बाबींकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. गुणरत्न सदावर्ते, आता आपल्याला विचारतो. गुणरत्न सदावर्ते, माझा प्रश्न आणि त्यानिमित्तानं आपल्यापर्यंत माझा आवाज पोहोचत असेल अशी अपेक्षा आहे. कळीचा मुद्दा 102वी घटना दुरुस्ती आहे. तर्क असा दिला जातो आहे आत्ताच्या विरोधकांकडून जे कालचे सत्ताधारी होते त्यांचं म्हणणं असं आहे 102व्या घटना दुरुस्तीच्या आधी मराठा आरक्षण महाराष्ट्रात लागू झाल्यानं हा बदल लागू होत नाही. मुळात 102व्या घटना दुरुस्तीच्या बाबत इतका खल आज झाला का? सर्वोच्च न्यायालयात पहिला मुद्दा, की हा 102व्या घटना दुरुस्तीचा खल समाज माध्यमात आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू केला गेलेला आहे? आमच्या माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि माननीय उच्च न्यायालयामध्ये बऱ्याचशा गोष्टी घडत असतात आणि त्याच्यावर प्रतिक्रिया येत असतात, हे काय नवीन नाही. परंतु आज महत्वाची जी गोष्ट माध्यमांनी आणि म्हणजे सगळ्या सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवायला पाहिजे होती ती ही होती की हा वेळ काढूपणा आहे. आमचं नुकसान नाही हे त्यांचे स्वतःचे वकील कपिल सिब्बल आणि त्यांचे वकील मुकुल रोहतगी स्वतःच म्हणले
की याचिकाकर्त्यांचं आता काहीच नुकसान नाही, कारण आम्ही स्टे घेऊन बसलेले आहोत. आता मराठा समाजाची किती फसवणूक आणि किती फरफराट करायची आहे ते ह्या पुढाऱ्यांकडून विचारणं मराठा समाज नक्की करेल, की आम्ही किती खरं बोलत होतो आणि आजही आम्ही खरं बोलत आहोत. आज सुद्धा कुणी स्थगिती उठवण्याची हिंमत दाखवणारी भाषा कुणीही करू शकलं नाही. केवळ वेळ काढूपणा आणि कसं तरी करून पुढे जावं एवढीच ती भावना होती. आता याच्यामध्ये गुणरत्न दुसरी सदावर्ते, गोष्ट एक सांगायची अत्यंत म्हणजे महत्वाचा आणि कळीचा मुद्दा आपण उपस्थित केलात की 102वी घटना दुरुस्ती 324 मधल्या कलमाचं घटनात्मक स्थान यापेक्षा जी भूमिका राज्य सरकारकडून घेतली गेली ती वेळकाढूपणाची आहे. आता मग सदावर्तेजी हे सांगा, कुठल्या अशा वक्तव्यांमुळे वेळकाढूपणा करत हे आरक्षणाचं प्रकरण जास्तीत जास्त काळ न्यायालयात प्रलंबित राहावं, खेळतं राहावं यासाठी प्रयत्न होत आहेत का? महाराष्ट्रातले आदर्श मंत्री अशोक चव्हाण यांना माझा स्पष्ट प्रश्न आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून. ते मंत्री आहेत महाराष्ट्राचे, मला विचारण्याचा अधिकार आहे. मला असं म्हणायचं आहे की गेल्या सुनावणीपर्यंत मुकुल रोहतगी असतील किंवा कपिल सिब्बल असतील, हे वारंवार म्हणत होते की व्हर्च्युअल हिअरिंग नाही, आम्हाला फिजिकल हिअरिंग पाहिजे म्हणून आम्ही ऍडजस्टमेंट मागत आहोत. परंतु आज परत मुकुल रोहतगी असं म्हणाले की कोर्टाने विचारलं, माननीय न्यायमूर्तींनी म्हणजे आमच्या एका वकिलांनी विचारलं की फिजिकल हिअरिंग की व्हर्च्युअल हिअरिंग, त्यावर माननीय न्यायमूर्तींनी यांचं नाव घेतलं मुकुल रोहतगीचं. मुकुल रोहतगींना फिजिकल हिअरिंग पाहिजे. त्यावर मुकुल रोहतगी म्हणाले मला फिजिकल हिअरिंग नाही पाहिजे, मला व्हर्च्युअल हिअरिंग पाहिजे. अरे जे सरकारचे वकील केवळ व्हर्च्युअल हिअरिंग म्हणजे इंटरनेटद्वारे सुनावणीसाठी तयार नव्हते, फिजिकल हिअरिंग साठी तयार होते, त्यांना आज म्हणजे सुनावणीला सुरू करण्याची गरज वाटली नाही. त्यावर मी म्हणालो माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये, मी म्हणालो जे मुकुल रोहतगी पूर्वी व्हर्च्युअल फिजिकल हिअरिंग मागायचे, त्यांनी आज त्यांचा कलर कसा बदलला, हे मुकुल रोहतगींचा कलर बदलला असं मी म्हणालो. ठीक आहे गुणरत्न सदावर्ते, एक आणखीन तपशील आपण न्यायालयाच्या चर्चेच्या निमित्तानं समोर आणलात. संजय लाखे पाटील आपल्यालाच उत्तर देण्याची संधी देणार आहे. या निमित्तानं राज्य सरकारच्या वकिलांनी न्यायालयामध्ये काल परवापर्यंतची जी भूमिका होती ती आता अचानक बदलल्याचं समोर आलं. काल परवापर्यंत न्यायालयामध्ये राज्य सरकारचे वकील म्हणत होते नाही, या सगळ्या प्रकरणाची ऑनलाईन सुनावणी होता कामा नये, ऑफलाईन सुनावणी झाली पाहिजे, प्रत्यक्ष सुनावणी झाली पाहिजे. न्यायालय आता हायब्रिड सुनावणीच्यासाठी तयार झालं. न्यायालय म्हणायला लागलं की आपण थोडीशी ऑनलाईन थोडीशी ऑफलाईन असं करत हे प्रकरण पुढे नेऊ. आणि आता सरकारचे वकील अचानक म्हणायला लागले नाही नाही, आता पूर्ण ऑनलाईन सुनावणी घ्या. याच्यावर राजकीय प्रतिक्रिया येतील. पहिल्यांदा गणेश खंडकर आणि त्यानंतर गुणरत्न सदावर्ते आणि गणेश खंडकर या दोघांच्या भूमिकेचा प्रतिवाद संजय लाखे पाटील करतील. गणेश खंडकर, आपण सांगा हे नक्की काय चाललंय? काल परवापर्यंत ज्यांना ऑनलाईन सुनावणी नको होती ते आता ऑनलाईन सुनावणीच मागायला लागलेत. वेळ काढूपणाचा एक निरीक्षणानंतरचा आक्षेप हा इथे गुणरत्न सदावर्तेंनी मांडला. गणेशजी बोला. असं आहे बघा की सप्टेंबर मध्ये ज्या वेळेला हा विषय स्थगितीकडे गेला त्यावेळेलाच या सरकारची भूमिका काय आहे ते अगदी स्पष्ट झालं होतं. आणि बघा असं आहे की आज जी चर्चा सुरू असताना राजकीय चर्चा या ठिकाणी होणं तर मुळात प्रसादजी अपेक्षितच नव्हतं. आमची भूमिका या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो, जर हे सरकार काही पावलं उचलणार असेल तर त्यासाठी विरोधी पक्ष म्हणून जर काही आमची पाठिंब्याची जिथे आवश्यकता लागेल आम्ही तुमच्या पाठी पूर्णपणे उभे आहोत. आम्हाला विषय आरक्षणाचा आहे. दुसरा जो टेक्निकली मुद्दा आपण वारंवार ज्या वेळेला आज आपण चर्चा करत आहोत, पण मला असं दिसतं की मुळातच या संदर्भातली सुनावणी कशी घ्यावी हे शेवटी ठरवण्याचा अधिकार तिथे उच्च न्यायालयात उभ्या राहणाऱ्या वकिलांना आहेच. पण मग राज्य सरकारची यामध्ये भूमिका काय आहे? सरकारला हा विषय तडीच न्यायचा आहे की केवळ सुनावणी कशी व्हायची ह्याच्यावरच आपल्याला पुढचं 1 वर्ष काढायचंय? हा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आणि या निमित्तानं पटकन संजय लाखे पाटील यांना प्रतिवादाची संधी देतोय. लाखे पाटीलजी, आपण या वेळकाढूपणाच्या मुद्द्यावर बोला. काल परवापर्यंत ऑनलाईन ऑफलाईनचा घोळ शिक्षणामध्ये होता, आता तो न्यायालयाच्या सुनावणीत दिसायला लागला. आबासाहेब संधी देतो आपल्याला, लाखे पाटलांचं बोलणं झाल्यावर आपल्याला बोलायला देईन. प्रसादजी, सवंग पद्धतीनं न्यायालयाच्या कामकाजाचं जर या ठिकाणी मांडणी केली तर कशी होऊ शकते याचं उदाहरण या ठिकाणी एक विधिज्ञ आपल्याला देत आहेत. या ठिकाणी आपण समजून घेतलं पाहिजे,
की सातत्यानं राज्य सरकारनं या ठिकाणी अर्ज केलेले आहे सर्वोच्च न्यायालयासमोर की 102वी घटना दुरुस्ती झाल्यामुळं घटनेमध्ये दुरुस्ती झाली, 338B असेल, 342A1 असेल किंवा 26C असेल, हे कलम घटनेमध्ये समाविष्ट झाल्यानंतर फक्त राज्यावर परिणाम झालेला नाही तर संपूर्ण देशावर परिणाम झालेला आहे आणि देशातील सगळे राज्य आणि युनियन टेरिटरीवर त्याचा परिणाम झालेला आहे. म्हणून फक्त राज्याची म्हणजे महाराष्ट्राची बाजू ऐकून न घेता देशातील सगळ्या राज्याची बाजू ऐकून घेतली पाहिजे. यासाठी राज्य सरकारनं 3 अर्ज सर्वोच्च न्यायालयासमोर दिलेले आहेत आणि आज सुदैवानं केंद्राचे सर्वोच्च लॉ ऑफिसर अटॉर्नी जनरल यांनीही ही बाब मान्य केली. म्हणून सर्वोच्च न्यायालयाने आज देशातील सगळ्या राज्यांना या ठिकाणी नोटीस काढलेली आहे. संजयजी, 102व्या संजयजी, घटनादुरुस्तीनंतर आपण जे काही सांगता आहात ना त्याचा इतिहास तसा जुना आहे. मुद्दा काय आहे, तुम्हाला काल परवापर्यंत ऑनलाईन सुनावणी नको होती, आता तुम्ही अचानक ऑनलाईन सुनावणीचा आग्रह का धरता आहात? याचं काहीतरी एक तांत्रिक उत्तर द्या जे पटेल. मराठा समाज ऐकतोय तुम्हाला. संजयजी, ऑनलाईन ऑफलाईनचा घोळ न्यायालयाच्या सुनावणीत का घातला जातोय? अहो, मराठा समाजाला सगळं पटतंय, मराठा समाजाला सगळं पटतंय. मराठा समाजाला हे माहितीये की 102च्या घटना दुरुस्तीनंतर केंद्र सरकारनं काय घोळ घातलेला आहे. वारंवार दिल्लीचा केंद्र सरकारचा संबंध नाही म्हणून फडणवीस, चंद्रकांत पाटील ही कशी लोकांची दिशाभूल करत आहेत हे सगळं माहितीये. आज सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारची भूमिका मान्य मला केलेली फक्त आहे. राज्य सरकारच्या भूमिकेबाबत आपल्याकडून जाणून घ्यायचंय. ऑनलाईन ऑफलाईन तिसऱ्यांदा मला विचारावं लागतं, हे ऑनलाईन ऑफलाईन आता का बदललं? घटनेच्या कसोटीवर अत्यंत योग्य आहे आणि देशातील सगळ्या राज्याचं म्हणणं ऐकणं हे सर्वोच्च न्यायालयाला बंधनकारक आहे आणि त्यासाठी 15 तारखेला हिअरिंग ठेवलेली आहे. हे न्यायालयाला आवश्यक आहे म्हणून ठेवलेली आहे, लक्षात घ्या. यामध्ये वेळ काढूपणा कुठेही होत नाही. संजयजी, मुद्दा हा नव्हता. मी परत ऑनलाईन ऑफलाईनचाच मुद्दा घेऊन आपल्याकडे येईन तर फार पुनरावृत्ती होईल. आबासाहेब पाटलांना यावर एक मत मांडायचं दिसतंय. आबासाहेब, एका ब्रेकची वेळ जवळ आली आहे, कृपया वेळ पाळा, 30 सेकंदात बोला. प्रसादजी, जे 102 घटनेच्या संदर्भामध्ये वारंवार चर्चा होते, सभागृहामध्ये मराठा आरक्षण देताना 30 नोव्हेंबरच्या अगोदर 29 नोव्हेंबरला ज्यावेळेला सर्व आमदारांचं दोन्ही सभागृहामध्ये एकमत झालं त्यावेळेला विरोधी पक्षामध्ये हे लोक होते. पण त्यावेळेला तुम्ही ऑब्जेक्शन का नाही घेतलं? त्यावेळेला तुम्ही का नाही ऑब्जेक्शन? त्यावेळेला तुम्हाला कायदा माहिती नव्हता का? त्यावेळेला सगळ्या सभागृहामध्ये विरोधी पक्षात कोण होतं? हेच लोक होते आरक्षणाला मंजुरी देताना. आणि मग तुम्ही घेतल्यानंतर पुन्हा मे पासून आतापर्यंत ह्याची तुम्ही पाठीमागचे आतापर्यंतचे रेकॉर्ड चेक करा. सरकार सुप्रीम कोर्टात कशा पद्धतीने वागलं मे पासूनचा मी देतो लेखाजोखा, त्यांच्यावरती बोलून दाखवा. हे नाही ठीक आहे, कोणता विषय बोलता येईल. मर्यादा आहे आबासाहेब, त्याच्यामुळे आपल्याला थांबवतो. एक छोटी विश्रांती गरजेची आहे. पटकन एक लक्षवेधीमध्ये छोटी विश्रांती घेऊन मराठा आरक्षणाच्या संदर्भातल्या एक अत्यंत महत्वपूर्ण चर्चेमध्ये लवकरच परत येतोय.